नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा निवडणुकीपैकी एक म्हणून जालना लोकसभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जालना लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना सडो की पडो करून सोडणारे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे हे यावेळी पुन्हा निवडणूक रिंगणात होते. काळे यांच्या रूपाने तगडा उमेदवार टक्कर देत असतानाच मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात कळीचा बनल्याचे पार्श्वभूमीवर याच आंदोलनातून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणाऱ्या मंगेश साबळे यांनी अपक्ष उतरत निवडणुकीत रंगत आणली. आपल्या गावरान भाषेसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे नेहमीच आपले अष्टपैलुत्व स्पष्ट करताना मी 12 भोकाचा पाना असल्याचे आपण ऐकले आहे. योगायोगाने असा अपक्ष उमेदवार साबळे यांना चिन्ह पानाच भेटले. निवडून येण्यासाठी दानवे यांचा संपूर्ण परिवार मतदारसंघात हात जोडताना दिसला. मात्र बहुतांश जागी त्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोध सहन करावा लागला. यावेळी मराठा मतदार हा दानवे यांच्या बाजूने क्वचितच राहील असे स्पष्ट झाले आहे. कल्याण काळे यांना मराठा, मुस्लिम, दलित, ओबीसी मतदान मोठ्या संख्येने झाल्याने त्यांच्या 2009च्या तुलनेत मताधिक्य वाढ होईल हे चित्र आहे. अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना मिळालेली मराठा समाज बांधवांची मते ही खूप निर्णायक ठरणार असून मंगेश साबळेंचा पाना दानवेंना चकवा देऊन कल्याण काळेचा कल्याण करणार हे येत्या 4 जून रोजी स्पष्ट होईल अशी चर्चा मतदारसंघात चालू आहे. सिल्लोड मतदारसंघामध्ये 68% मतदान झालेलं आहे. सिल्लोड हा मतदारसंघ मंत्री अब्दुल सत्तार यांचा आहे. अब्दुल सत्तार हे रावसाहेब दानवे यांचे निकटवर्ती आहे. सिल्लोड मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांना ताकद मिळणार आहे असे बोलले जात आहे. परंतु सिल्लोड हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे व मुस्लिम बांधवांनी 90% मतदान काँग्रेसला केल्याचे समजते. त्याचबरोबर शिवसेना, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांचा सुद्धा फायदा कल्याण काळे यांना होताना दिसत आहे. फुलंब्री मतदारसंघामध्ये 67.83% मतदान झाले आहे. हा मतदारसंघ कल्याण काळे यांची होम ग्राउंड असल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा कल्याण काळेला होणार आहे व मंगेश साबळे हे देखील एक महत्त्वाचे उमेदवार होऊन बसले आहे. त्यांनी मराठा मतदारांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. याचाही फायदा कल्याण काळेला होणार आहे. पैठण मतदारसंघामध्ये 70.42% मतदान झालेले आहे. संदीप पान भुमरे तेथील स्थानिक आमदार आहे. संदीप पान भुमरे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार असल्याने पैठण मतदारसंघात त्यांचे लक्ष फार कमी असल्याचे चित्र दिसत आहे. या गोष्टीचा फाटका निश्चितच रावसाहेब पाटील दानवे यांना बसू शकतो. बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे आहेत. नारायण कुचे हे रावसाहेब दानवे यांचे निकटवर्ती आहे. परंतु मराठा आंदोलनादरम्यान रावसाहेब पाटील दानवे व नारायण कुचे यांच्यावर जे वक्तव्य करण्यात आले होते म्हणून जरांगे पाटलाकडून अक्षरच नारायण कुचे यांना माफी मागावी लागली होती. याच्या फटकाही रावसाहेब पाटील दानवे यांना बसू शकतो असे समजते. भोकरदन मतदारसंघातील चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. कारण सगळ्यात जास्त टक्केवारी ही भोकरदन मतदारसंघात मतदानाची आहे. 70.50. भोकरदन मतदारसंघ हा रावसाहेब पाटील दानवे यांचा होम ग्राउंड असल्याने व त्यांचे सुपुत्र संतोष दानवे भोकरदनचे विद्यमान आमदार असल्याने त्यांचं खूप मोठं नेटवर्क आहे. परंतु मंगेश साबळे व कल्याण काळे यांनाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसला आहे. त्यामुळे भोकरदन मतदारसंघातील 50-50 असा अंदाज वर्तवला जात आहे. जालना शहर मतदारसंघात रावसाहेब दानवे, मंगेश साबळे, कल्याण काळे व वंचित बहुजन आघाडीचाही प्रभाव पाहायला मिळाला आहे. जालना शहर हे स्थानिक नेते यांना कल्याण काळे यांनी खुश केल्याचे समज. सिल्लोड मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना, उभाटा या महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इमानीद्वारे निवडणुकीत केलेले काम हे कल्याण काळे यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. कल्याण काळेंचे निवडणुकीत विजय झाला तर यांचे मोठे श्रेय तालुक्यातील कार्यकर्त्यांना जाईल. मात्र या निवडणुकीत मंगेश साबळे या तरुणाच्या पाना या चिन्हाने दानवे यांची अडचण केली आहे. सिल्लोडमध्ये स्थानिक भाजपच्या नाराजीची फटका दानवे यांना बसू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून भाजप पदाधिकारी हे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात काम करीत होते. मात्र या निवडणुकीत आपण निवडून यावे यासाठी दानवे यांनी सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांना मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोबत राहून काम करण्याचे आदेश दिले. इतकेच नव्हे तर कधी नवे भाजप पदाधिकाऱ्यांनी न पाहिलेले सिल्लोड शिवसेना भवनाची पायरी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना चढवायला लावली. यामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला व याचा परिणाम निवडणुकीत दिसला.
मोजके भाजपा पदाधिकारी सोडले तर अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांनी अंधारात कल्याण काळे व मंगेश साबळे यांना मतदान करण्याचे आवाहन केल्याचे समजते। ही बाब दानवे यांच्या विजयाला बाधा ठरू शकते। गतवेळी भाजपला मोठी लीड 2019 मध्ये रावसाहेब दानवे यांना तालुक्यातून 1,24,813 मते तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अवताडे यांना 44,988 मते मिळाली होती। दानवे यांना 69,825 मताची लीड केवळ या मतदारसंघातून मिळाली होती। ही लीड दानवे यांना यंदा मिळणार नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत असल्याने निवडणुकीत कोणीही निवडून आले तरी नुकसान मात्र भाजपचे झाले यात शंका नाही। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा।